प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। कुठलाही गोलंदाज मराठा अशा प्रकारची शिवराळ भाषा महाराष्ट्रात वापरणार अशा आशयाचं वक्तव्य दरेकरांनी जरांगेंविरुद्ध केलेलं आहे आणि त्यांनी जोरदार निशाणा सुद्धा साधलाय। जरांगे यांची भाषा घृणास्पद आणि किळसवाणी आहे असंही वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। आणि प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। छावा संघटना महाराष्ट्रात वैचारिक अभियान राबवते आरक्षणाच्या संदर्भात, मात्र याची चर्चा या कारणामुळे होते की त्यांनी अभियानाची घोषणा करण्यापूर्वी तुमची भेट घेतली होती। नेमकं काय या सगळ्या संदर्भात काय चाललंय? मला वाटतं मराठा समाजामध्ये आज अस्वस्थता आणि नैराश्याची भावना निर्माण झाली, कारण ज्या जरांगे पाटलांना त्या ठिकाणी समाजाने डोक्यावर घेतलं आणि मराठ्यांचे प्रश्न हा खरं म्हणजे त्यांचा अजेंडा असायला पाहिजे होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये पाडापाडी करणं, उमेदवार उभं करणं, राजकारण करणं याला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्यामुळं मराठा समाजांच्या भावनांचा चक्काचूर झाला। अनेक मराठा समाजाची मुलं त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत। आरक्षण तर दिलंय, टिकवणार आहोत। मराठा समाजाच्या सवलती ज्या दिल्या आहेत ती त्या ठिकाणी लाखो तरुणांना त्याचा फायदा झालाय, तरुणींना फायदा झालाय। आपण बघाल की 1 लाख उद्योजकांना अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नरेंद्र पाटलांनी त्या ठिकाणी मदत केलेली मुलं उभी राहत आहेत। आज वसतिगृह उभी राहत आहेत, शिक्षणामध्ये मुलांना सवलती मिळत आहेत। त्याच्यामुळे सरकार प्रामाणिकपणे या सगळ्या मागण्यांसोबत आहे, मागण्या सोडवतंय। जरांगेंचं आंदोलन कुठेतरी भरकटत चाललंय किंवा त्याचा उद्देश बदलतोय, जेणेकरून ही सगळी राजकीय टीका आता व्हायला सुरुवात झाली? आपण अतिशय रास्त म्हणालात की खानदानी मराठा अशा प्रकारे घृणास्पद भाषा, किळसवाणं वक्तव्य म्हणजे लाज वाटते अशा प्रकारची शिवराळ भाषा आपण महाराष्ट्रानं आपल्या सर्व प्रसार माध्यमातून पाहिलेली आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपला फोकस हा आंदोलन असायला पाहिजे। आपला फोकस कुठली व्यक्ती किंवा कोण टार्गेट नको। बरं, शिव्या द्यायचा अधिकार कोणी दिलाय आपल्याला? या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या ठिकाणी भाषण स्वातंत्र्य आहे। त्यामुळे आपली भूमिका प्रत्येकाला मांडता येते आणि वैचारिक भूमिका हे वैचारिक भूमिकेतनं त्याचं उत्तर द्यायचं असतं, परंतु मला कोणी बोलायचं नाही। मला बोललं तर मराठा समाजाचा अपमान, म्हणजे मराठा समाजाचा अपमान कुणा एका व्यक्तीला बोलून होत नाही ना। मला वाटतं मराठा समाजाने भरभरून प्रेम दिलं, परंतु आपण त्या ठिकाणी कुणाच्या तरी सांगण्यावरून मराठा समाजाचा गेम केलाय हे आता स्पष्टपणे पडद्यामागून झालेल्या हालचालीतना दिसून येते। तर हे होते प्रवीण दरेकर, ज्यांनी सांगितलं की जरांगेंनी पक्ष काढावा, आमदार निवडून आणावेत, आमदार पाडावेत, मात्र अशा प्रकारची घृणास्पद भाषा वापरू नये। त्यासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छावा संघटनेकडनं जी वैचारिक अभियान राबवण्यात येणार आहे त्याला निश्चित स्वरूपात अराजकीय दृष्ट्या आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट कवितासह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।